सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना. आम्ही पण छान आहोत, मस्त आहोत. मी सारिका आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आहे शुक्रवार. रातची सेवा भक्ती बघा मी कशी केलेली आहे. खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटते आहे. हे जगज्जननी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते आई. आईला खाई सगळ्यांना चांगलं आयुष्य दे, चांगलं निरोगी आयुष्य दे माते. सर्वांवर तुझा कृपा आशीर्वाद राहू दे आई. सगळ्यांची जोडी तू सुख समृद्धीनं वैभवाने भरून जाऊ दे माते. सर्वांवर तुझा आशीर्वाद राहू दे आई. सगळ्यांचं तू भलं कर, कल्याण कर. हे माय माझे, आम्ही तुझीच लेकरं आहोत आई. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर माते, क्षमा कर. क्षमा करावी. हे ईश्वरा, हे भगवंता परमेश्वरा, क्षमा करा. साऱ्यांवर तुमचा कृपा आशीर्वाद राहू दे माय माझी. कृपा करावी, आशीर्वाद दे माता माझी, आशीर्वाद द्यावी. घालूनी माळ बांगड्याची गळ्यात, लखाबाई दिसली मला रंकाळ तळ्यात. लखाबाई दिसली मला रंकाळ तळ्यात. आपण जेव्हा मनापासून सगळं देवाची सेवा भक्ती करतो ना, तेव्हा ईश्वर आपलं ऐकत असतात आणि ते आपल्या हाकेला धावून येत असतात. भगवंताची सगळ्यांवर कृपादृष्टी असते. देव कधीच कोणाचं वाईट करत नसतो. फक्त आपल्या कर्माचे फळं आपल्याला भोगायला लागतात. त्यासाठी देव दोषी नसतो. आपले कर्म चांगले करत राहा आणि आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद घेत राहा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बोल लक्ष्मीचं चांगलं. रामकृष्ण.